नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये शाळेतून सुट्टी झाल्यानंतर 6व्या वर्गातील 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याने पूर्ण नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेत खापरखेडा पोलिसांनी हत्या करणारे 3 आरोपींना अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण शाळेत 6व्या वर्गातील 11 वर्षीय जितू सोनेकर हा खापरखेडामध्ये त्याच्या आजीसोबत राहत होता। त्याचे आई वडील खापरखेडावरून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चनकापूर WCL कॉलनीमध्ये राहत होते। 15 सप्टेंबर सोमवारी जितू नेहमीप्रमाणे आपल्या शंकरराव चव्हाण शाळेत गेला। सायंकाळी 5 वाजता सुट्टी झाल्यानंतर तो घरी जाण्यासाठी पायी निघाला होता। त्याच वेळेस चनकापूर येथील घराजवळील वडिलांच्या ओळखीचा आरोपी अरुण भारती याने घरी सोडून देतो असे सांगून कारमध्ये बसवून मुलाचे अपहरण केले। अपहरण करताना आरोपीचे 2 मित्र सोबत होते। शाळा सुटल्यानंतरही मुलगा घरी न आल्याने आजी आजोबासह आई वडिलांनी मुलाची शोधाशोध केली, मात्र तो कुठेच मिळाला नसल्याने पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली। पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच जितूचा शोध सुरू केला, मात्र 2 दिवस उलटूनही जितू मिळाला नाही। 17 सप्टेंबर बुधवार सकाळी 7 वाजता कोणीतरी फिरत असताना चनकापूर येथील झुडपी जंगल परिसरात लहान मुलाच्या कपड्यात लपेटून शव मिळून आले। लगेच खापरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली। ते शव जितूचे असल्याचे स्पष्ट झाले। सोबतच त्याचा गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना दिसून आले। पोलिसांनी तपासाची गती वाढवत 3 आरोपीला अटक केले। त्यामध्ये चनकापूर येथील जितूच्या घराजवळील आरोपी अरुण भारती निघाले। मुलाच्या वडिलांकडून 10 लाख रुपयाची खंडणी मागण्याच्या उद्देशातून आरोपींनी 11 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे पोलिसांना सांगितले। अपहरण केल्यानंतर सिल्लेवाडा येथील जंगल परिसरात 15 तारखेच्या रात्रीच हत्या केल्याचे सांगितले। हत्या केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या शवाला WCL येथील आपल्या राहत्या क्वार्टरमध्ये ठेवले। नंतर दुसऱ्या दिवशीच्या रात्रीला चनकापूर जंगल परिसरात शव फेकल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले। या घटनेने परिसर पूर्णपणे हादरून गेला असून आरोपीला फाशी द्यावी या मागणीला घेऊन नागरिकांनी मुलाचे शव घेऊन पोलीस स्टेशनला घेराव घातलाय। साहेब, तुम्ही कारवाई केली, तुम्ही वेळेवर पूर्ण आपली यंत्रणा हलवली लावली कामात, याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत। तो विषय नाही, परंतु असे आरोपी साहेब या WCL क्वार्टरमध्ये राहत आहे आणि WCL क्वार्टरमध्ये राहून साहेब या WCL वाल्यांच्या सपोर्टने त्या ठिकाणी राहत आहे आणि असे आरोपी त्या ठिकाणी असे कृत्य करत आहे। हे मला सांगा, तुम्ही रोज एक मुलगा समोर खंडणी आणि गरीब लोकांपासून खंडणी घेतात ते लोक आणि खंडणीसाठी एक निष्पाप 11 वर्षापर्यंत जीव घेतात। मला सांगा साहेब, आमची पुढे सुरक्षित आहे का कुठं? मला सांगा साहेब, तुम्ही साहेब की तुम्ही कारवाई करणार आम्हाला माहित आहे, परंतु साहेब अशा 5 लोकांना असं मोकाट कोर्टामध्ये जाण्यापुरतं सोडलं पाहिजे का? साहेब यांना आरोपींना आमच्या हवाली करा। साहेब तुम्ही आमच्यावर कोर्टात चालवा, पण या लोकांना आम्हाला मारू द्या। पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये खापरखेडा कोलार नदीकाठी मृतक जितूचे अंतिम संस्कार करण्यात आले। या घटनेने परिसरात रोष दिसून येत आहे। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।